महाड शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीच्या वाढत्या पाण्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ आणि सखल भाग पाण्याखाली गेलेत आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे। पूरस्थितीमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यात अडचणी येत आहेत। महाड नगर परिषद आणि आपत्ती बचाव पथकाकडून रबर बोटींच्या सहाय्याने रुग्णांचं सुरक्षित ने-आण केलं जात आहे। हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यातच महाडच्या सावित्री नदीला पूर आलेला आहे। या पुराचं पाणी महाड शहरामध्ये शिरलेलं आहे। महाडमधील जो सखल भाग आहे या सखल भागामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर मागील 12 तासाहून अधिक काळ हे पाणी पुराचं आहे। आपण पाहिलं तर आपण महाडच्या दस्तुरी नाका परिसरात आहोत। या ठिकाणी पाहिलं तर जे किल्ले रायगडकडे महाड शहराकडून जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरती सातत्याने पुराचं पाणी आहे। जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी हे या रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती महाडचे आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा नगरपालिकेने या ठिकाणी जे दवाखाने आहेत त्या ठिकाणी रुग्णांना नेण्यासाठी बोटीची जी व्यवस्था आहे केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर काही महाडकर नागरिक सुद्धा या ठिकाणी या दवाखान्यात आलेले होते, ते आपल्यासोबत बोटीत आहेत। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या ठिकाणचे जे दुकान आहेत दुकानांमध्ये पण पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते दुकानदारांचं झालेलं आहे। त्यामुळे महाडमध्ये सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे मागील अनेक वेळापासून हा पूर परिस्थिती आहे जी जैसे ते आहे। पुढच्या काही काळ जर महाडमध्ये अशाच पद्धतीचा पाऊस पडला तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीला महाडकरांना सामोरे जावं लागू शकतं। प्रसाद पाटील, पुढारी न्यूज, महाड, रायगड।